पण मगाशी तुम्ही सांगितलं की शॉर्ट कपडे घालू नका, ही गोष्ट खरी आहे बुवा. कारण या सांगण्याची गरज आहे. कारण आज नवरो आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात त्यावेळी नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. पाहुण्यांका प्रश्न पडता नवरीची ओटी खै भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलं असलंच तर दे नी 4 तांदूळ बांधून घेऊन जा, नारळ काय एवढं फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवा. कारण आज इतक्या हे जोक्स नाही बुवा, परिस्थिती आहे. 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक जातात आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. तो दर्शन घेऊ वाकलो की मागच्यांका दर्शन घेण्याची काही एक गरज नाही, आपोआप दर्शन होतं. नमस्कार करायचो आणि बाजू व्हायचा. काय जण पैसे घेऊन उभेच राहतात, नेमके खै टाकूचे तेच कळत नाही. हो, काय जण जेवणाचे पंक्ती वाढू तीच पॅन्ट घालून, तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागाकच विचारतात. ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेच्या आड हो. म्हणजे ही फॅशन. हां, पूर्वी एखादं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलं तर आई रप्पू करून दे ना हो. कशासाठी तर बाकीची मुलं असतील, पण आता बदललं ना. जेवढा फाटके असतात तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलं तरी 1000 रुपया आणि डोपरावर बोका पडलेली 2000. कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी घोळक्यात येतात तेव्हा असं वाटतं की बॉम्ब स्फोटात नाही येत की काय. कपड्यांची चाळं, कोणाच्या पाठीवर भोका, कोणाचा हातच नाही, कोणचं पाय उडालेलो. ही परिस्थिती आज बुवा, बरोबर ना. नाही ते का तर लग्न कसं पेटू बांधतात हा, ते आजपासून तुका प्रॅक्टिस केलेली आहे. ती प्रॅक्टिससाठी दिलेलं होतं. म्हणजे काय होता तर समजा तेव्हापासूनच डोके आपला असा धरावं लागता. अनुभव सांगतो आमचा आता धरला, त्यामुळे आमका सवय झाली ती. होय, उभासली आहेत ते आतमधनं की नेमक्या काय करूचं ह्यात त्यांना कळत नाही. असू दे. मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए. दर्शन हो जाए. मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए. खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए. बुवा, आपल्या डबल बारीची या व्हिडिओ केली गेली. मला वाटतं ते निळ्या शर्टवाले त्या व्हिडिओत होते. मी बुवा मगातपासून त्यांच्याकडे बघतोय, म्हटलं ओळखीचे वाटत. मग माझ्या लक्षात येईल त्या व्हिडिओत ते काय व्हिडिओ केला नाही जबरदस्त. बघितला हो. आणि ते दोघांच्यात भांडणं चाललेली, ते दोघेजण काही गायब झाले. ते आपले व्हिडिओ पुरते होते, त्यांना काय भांडणं बिदनाशी असो काय विषय नाही ना. नाही, सुशांत जोईल बुवांचं नाव घेऊ मारामारी बुवा त्यांची आपण नको करूया. मी म्हटलं मारामारी कुठलं असते का, टकल्यावर घालू नको माझ्या. बारी घेतलेली नाही तो खोक पाडात. असू दे बुवा, मोबाईलमुळे नाती तुटली आज.
मोबाईलचा इतका अतिरेक झालेला आहे आणि खरी गोष्ट आहे ती बुवा. कारण एवढं अतिरेक झालो मोबाईलचं की बाथरूमात गेले तरी सुद्धा मोबाईल घेऊन जातं तो आणि बसल्या जाग्यावरनं चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू. इतकं अतिरेक मोबाईलचं. रात्रीचे 2 वाजता सुद्धा काय काय पोरगे आपल्या पोरी का मॅसेज करतात आपल्या, काय गो झोपलं. रात्रीचे 2 वाजता, अरे 2 वाजता झोपत नाही तर काय जागे असत का, पण तू मॅसेज करता काय गो झोपलं काय. त्या पोरग्याक माणूस आला का तर रात्रीचे 2 वाजता जागे आहे तर रिप्लाय देता हो हो झोपले मम्मीनी पप्पाच्या मध्ये होय. किती रे तू येतं इकडे, येत असलंस तर म्हशींच्या वाड्यातनं येऊ नको. एक मस बुळाकली आहे त्याच्यावरनं पाय सरकलो तर तोंड फुटून मरशील पुढल्या दाराली. जोक्स नाही हा यो, ही परिस्थिती आहे आणि ह्या सांगते म्हणूनच तुमका लय झोंबता. तुम्ही असं काहीतरी बघ कसे लोक हसतात ना त्याच्यासाठी काय जोक्सच मारू को असो काय विषय नाही आहे बुवा. कारण आपली खासियतच वेगळी आहे. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का. बोलवून जणू साईन हे म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही पडकती त्याही अंबरी. भगवे झेंडे पडकती गाडलं बोलवणं जणू साईन हे म्हणाला तो पालखी घेऊन. गाडलं बोलवणं जणू साईन हे म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का. माझ्या साईंना भेटायला तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का. माझ्या साईंना भेटायला बाबा चक्की फोडू नको हा. सुयश काराणे बुवांची आहे ती, आमची असती तर काय चाललं असतं पण मग भरून देऊची लागत. आधी 300 रुपयावर थांबलं, भरून देऊची इली तर हिटम न असू दे. पण भारी कारण त्यांनी साथ केलेली आहे माका. देवगड तालुक्यातील आमच्या चांदोशी गावातले एक ग्रामस्थ ते सगळे बऱ्याच जणांनी माका त्यावेळी भजनात साथ केलेली आहे हडपीडपासून. होय बुवांक मगाशी फरमाईश होती, फुलले रे क्षण माझे फुलले रे, म्हणजे तुमका होती माकाही. मग तुमचं ऐकल्यानंतर बाहेर गेल्यानंतर सांगितलं नाही बुवा तुम्ही सुद्धा एक गाणं म्हणा. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते. माझ्या मनी प्रियाची
चालू करतो आणि गजरातना थोडासा मनोरंजन 100% करूया. ह्यो काळ